राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. येहि संस्पर्शजा भोगा दुःखयो नय एव ते, आद्यन्तवन्तः कौन्तेय न ते शुरमते बुधा. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 22व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे त्यावर ज्ञानोबरायांनी जे भाष्य केलेलं आहे त्याचा विचार आपण करतो आहोत. काल आपण त्यावरील 6 ओव्यांचा विचार केलेला आहे. म्हणून विषय सुख जे बोलीजे ते नेणता गा वाया जल्पिजे, जैसे महुर का म्हणिजे विषकंदाते, या ओवीपर्यंतचा विचार आपण केलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात म्हणून विषयात सुख आहे असं जे म्हटलं जातं ते नेणता, विषयाचं स्वरूप न कळता न जाणून घेता वाया जल्पिजे, व्यर्थ बडबड केली जाते. विषयात सुख आहे असं म्हणणं म्हणजे ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं ही व्यर्थ काय आहे, बडबड आहे. कारण ज्यांनी विषयाचं अंतरंग जाणलेलं नाही, विषय हे परिणामी दुःखरूपच आहेत हे ज्यांनी जाणलेलं नाही तेच असं बोलत असतात की विषयात काय आहे, सुख आहे. जसं विषाच्या कांद्याला मधुर आहे असं म्हणणं हे जसं आहे तसं विषयात सुख आहे असं म्हणणं आहे. आणखी दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिलेले आहेत. ना तरी भौमा नाम मंगळू, रोहिणी ते म्हणती जळू, तैसा सुख प्रवाद बरळू वैषयिकू हा. ना तरी अथवा, आणखी दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिला आहे. ना तरी शब्दाचा अर्थ आहे अथवा किंवा. भौमा नाम मंगळू, भौम भूमीपासून झालेला त्याला म्हणतात भौम. भूमिपुत्र हा सर्व ग्रहात काय आहे, दुष्ट आहे, पण तरी देखील त्याला काय नाव आहे, मंगळ. लक्षात आलं का? मंगळ ग्रह त्याला नाव काय दिलं, मंगळ. तो आहे भूमीचा पुत्र, भूमीपासून झाला म्हणून त्याला म्हणतात भौम. त्याचं खरं नाव काय आहे, भौम, पण त्याला काय म्हटलं जातं, मंगळ. आता वास्तविक तो काय आहे, अमंगळ आहे, पीडाकारक आहे. एखाद्याच्या कुंडलीत आला तर त्याला काय करतो, त्रास देतो, पण त्याचं नाव काय दिलं, मंगळ. ना तरी भौमा नाम मंगळू. किंवा भूमिपुत्र हा सर्व ग्रहात दुष्ट असूनही त्याला ज्याप्रमाणे मंगळ म्हणतात. रोहिणी ते म्हणती जळू, अथवा दुपारी रोहिणी मुहूर्तामध्ये सूर्यकिरणाला उखर भूमीच्या संबंध झाला की जे मृगजळ दिसतात त्याला काय लोक म्हणतात, त्याला म्हणतात पाणी, मृगजळाला जळ म्हणतात. तैसा त्याप्रमाणे सुख प्रवाद बरळू वैषयिकू हा, त्याप्रमाणे वैषयिकू विषयासंबंधी हा सुखप्रवाद, सुखवाद केवळ बरळू म्हणजे बडबड आहे. विषयासंबंधी हे विषय सुखकारक आहेत किंवा विषयापासून येणाऱ्या अनुभवाला सुख म्हणणं हे काय आहे, जणू काही बरळणं आहे, ही व्यर्थ काय आहे, बडबड आहे. 2 उदाहरणं दिली ज्ञानोबरायांनी याच्यामध्ये. तो मंगळ ग्रह भौम, तो अमंगळ असून त्याला नाव काय आहे, मंगळ आहे. तो आहे अमंगळ पण त्याला काय म्हणतात, मंगळ. किंवा रोहिणी ते म्हणती जळू, त्या मृगजळ केवळ भासमात्र आहे पण त्याला काय म्हणतात, मृगजळ, जळ म्हणतात. अगदी त्याप्रमाणे या विषयापासून येणाऱ्या अनुभवाला सुख असं काय केलं जातं, म्हटलं जातं, पण हे सगळं बरळणं आहे. मंगळ ग्रह हा पृथ्वीचा काय आहे, पुत्र आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, भौम म्हणतात.
आता तो अशुभ फळ देत असतो, तो पापग्रह आहे, अमंगळ करणारा आहे, तरी देखील त्याचं नाव काय आहे? मंगळ आहे. पै ग्रहा माझी इंगळू तया ते म्हणजे मंगळू, बरोबर म्हणतात. सगळ्या ग्रहामध्ये तो काय आहे? अत्यंत दुष्ट आहे, पण त्याला काय म्हटलं जातं? मंगळ ग्रह म्हटलं जातो. इहलोकी जे उफराटी, या लोकातलं सगळं काय आहे? उलटच आहे. सांगत असतात जुनी कीर्तनकार मंडळी सांगायची, त्या आपण दळतो त्याला काय म्हणतात? जात. ते कुठंच जात नाही त्याला म्हणतात जात. ते कालवणातले काय असते? पळी. ती काय पळते का? असं सांगायचे जुनी माणसं, दृष्टांत सांगायचे. या लोकातलं सगळं काय आहे? उलटच आहे. जे दुःख आहे त्यालाच काय म्हणतात? सुख म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात ना तरी भौमा नाम मंगळू. तो भूमिपुत्र भौम हा ग्रह सगळ्या ग्रहात अतिशय दुष्ट आहे, अमंगळ फळ देणारा आहे, पण त्याला म्हटलं जातं हा मंगळ आहे. रोहिणी ते म्हणती जळू. त्या रोहिणी नक्षत्रामध्ये सूर्यकिरणाचा त्या उखर भूमीशी संबंध आला की त्या भूमीच्या संबंधानं ते मृगजळ आपल्याला भासतं, त्याला काय म्हणतात? जळ म्हणतात. लक्षात आलं का? हे काय आहे? ही अर्थशून्यताच आहे. त्या नावाची काय आहे? अर्थशून्यताच आहे. जळ म्हटलं जातं, पण जळ आहे का तिथं? या ग्रहाला मंगळ म्हटलं जातं, पण तो मंगल करतो का? कोणाचं कल्याण करतो का? नाही, तो अमंगळ करतो. अगदी त्याप्रमाणेच हा कटकटा हे ओखटे ये मृत्यूलोकी जे उफराटे, ज्ञानोबराय म्हणतात या मृत्यूलोकातलं सगळं काय आहे? उलटच आहे. जो बहुवे विषय विलासे गुंफे, तो म्हणती वाये पडिला सापे, जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती. ज्ञानोबरायांनी सांगितलं या जगातील लोकांची रीती कशी उलटी आहे. लक्षात आलं का? जो बहुवे विषय विलासे गुंफे, विषय विलासामध्ये जो अत्यंत गुरफाटलेला आहे त्याला हा शहाणा आहे असं म्हणतात. लक्षात आलं का? तो सुखवस्तू आहे असं त्याला म्हणतात. आणि जो अभिलाष भारी दडपेता ती सज्ञान म्हणती. आणि जो अत्यंत प्रचंड आशा ज्याच्या अंतकरणात आहे, हाव ज्याच्या अंतकरणात आहे त्याला म्हणतात हा काय आहे? सज्ञान आहे. आई वडील देखील त्यांच्या मुलांना अशा माणसांची उदाहरणं देऊन सांगतात, बघा रात्रंदिवस पळतो आणि तो पैसे मिळवतो, त्याचा आदर्श घ्या, तया ते सज्ञान म्हणती. त्यांच्या दृष्टीनं तो कोण आहे? सज्ञ. या जगाचं काय आहे? हे उलटच आहे. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोणी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. जयाचे आयुष्य धाकुटे होय, ज्याचं आयुष्य संपत चाललेलं आहे, एक 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 क्षण निघून चाललेला आहे. बळ प्रज्ञा जिरोणी जाय, अंगातील इंद्रियातील सामर्थ्य प्रज्ञा बुद्धी हे सगळं काय होऊ लागलं? कमी होत चाललेलं आहे. आणि तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. मुलांना सांगतात पाय पडा, आजोबा आले, आजोबा आले. या जगाची रीत काय आहे? सगळी उलटी. जव जव बाळ बळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आतुलेकडे, ते ग्लानीची नाही. जव जव बाळ बळिया वाढे, जसं त्याचं वय वाढतं तव तव भोजे नाचती कोडे. कोड कौतुकानं काय करतात? आनंदित होतात. आयुष्य निमाले आतुलेकडे, एका एका दिवसानं आयुष्य कमी होत आहे तर ते ग्लानीची नाही, त्याची काही आठवणच कोणाला राहिलेली नाही. त्याला नाव काय दिलं असं? वाढदिवस. तो खरा असतो घट दिवस. लक्षात आलं का? कारण आपला मृत्यू निश्चित आहे. आपला जन्म होते क्षणीच आपला मृत्यू काय झालेला आहे? निश्चित झालेला आहे. आपलं आयुष्य किती झालं हे आपल्याला सांगता येतं, पण राहिलं किती हे सांगता येतं का कोणाला? मी 40 वर्ष झालो, 45 वर्ष झालं असं म्हणता येतं, पण माझे 15-20 वर्ष राहिले, 20 वर्ष असं सांगता येतं का? नाही सांगता येत. एका एका क्षणानं आपलं आयुष्य काय होत आहे? कमीच होत आहे. मी कधी सांगितलं की काय तुम्हाला कल्पना नाही. आमच्या श्री गुरु स्वामीजी महाराजांच्या कक्षामध्ये एक जुनं घड्याळ कोणीतरी दिलेलं होतं, कुठंतरी मी कीर्तनात सांगितलं पहा त्या दिवशी. आणि ते असं कटकट 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 करत राहायचं. जोपर्यंत पाठ चालू आहे तोपर्यंत काय त्याच्याकडे लक्ष नसायचं.
पण पाठ संपला, विद्यार्थी उठून गेले, स्वामीजी एकटेच त्या कक्षात राहायचे, तर ते कटकट कटकट आवाज करत राहायचं प्रत्येक सेकंदाला. एक दिवस पाठ संपल्यानंतर मला त्यांनी थांबवलं. मला वाटलं काहीतरी काम असेल, सगळे निघून गेले, मग स्वामीजी आणि मीच. मग त्यांनी विचारलं, म्हटलं हे देवीदास, हे घड्याळ कटकट करतं, याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? मला वाटलं यांना काय अपेक्षित उत्तर आहे कोणाच ठाऊक, म्हणून मी म्हटलं स्वामीजी हे फार जुन्या बनावटीचं आहे, आपण काय करूया, नवं आणूया घड्याळ. ही कटकट तुम्हाला एकांत भंग करतं. ते आता पाठ चालू असताना लक्षात येत नाही, पण तुम्ही एकटे विश्रांती करत असता त्यावेळेस हे विक्षेप करत असेल. ते म्हटले नाही, ते घड्याळ माझ्यावर उपकार करतो, एका सेकंदाला ते कटकट करतं, त्यावेळेस ते मला सांगतं तुझं 1 सेकंद आयुष्य कमी झालं, 1 सेकंद आयुष्य कमी झालं. लक्षात आलं, सहज बोलणे ही. तो त्याच्यातून त्यांनी उपदेश केला की आपण प्रत्येक क्षणाला काय जागं राहिलं पाहिजे. असो, या जगाची रीत उलटी आहे. जवजव बाळ बळिया वाढे, तव तव ना भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलीकडे तव ते ग्लानीची नाही. या इहलोकीचं हे सगळं काय आहे, उफराटच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तो भौम म्हणजे भूमिपुत्र असलेला तो ग्रह सर्वात दुष्ट असून देखील त्याला नाव मात्र काय ठेवलं, मंगळ. मंगळ शब्दाचा अर्थ आहे कल्याण. तो काय कल्याण करतो का, तो अमंगळ करतो. रोहिणी ते म्हणती जळू, तर दुपारी रोहिणी मुहूर्तामध्ये त्या सूर्यकिरणाचा उखर भूमीशी संपर्क आल्यानंतर जे पाण्याप्रमाणे भासतं त्याला काय म्हणतात, जळ. तैसा त्याप्रमाणे सुखप्रवाद बरळू वैषयिको हा. त्याप्रमाणे विषयासंबंधीचा हा सुखवाद म्हणजे विषयामध्ये सुख आहे असं म्हणणं बरळू. हे काय आहे, बरळ नाही, ही काय आहे, व्यर्थ बडबड आहे. हे असो आघवी बोली, सांग पा सर्प फणीची सावली, ते शीतल होईल केतुली मूषकासी. हे असो, ज्ञानोबाराय म्हणतात हे सर्व बोलणं असू द्या म्हटले. आता हे उदाहरणं सांगितले, हेही असू द्या, पण मला सांगा बरं, हे सगळं म्हणणं राहू द्या, पण सांग बरं, सर्प फणीची सावली, सर्पाच्या फणीची सावली, नागाच्या फणीची जी छाया आहे ती मूषकाशी केतुली शीतल होईल. त्या उंदराला किती प्रमाणात शीतल होईल बरं? त्या उंदराला त्या नागाच्या फणीची सावली किती शीतळता देईल, किती टेम्परेचर शीतलता देईल? देईल का? देणारच नाही. उन्हामुळं एखादा उंदीर त्रस्त झाला आणि एखादा साप फणा काढून बसलेला असला आणि त्या सापाच्या फण्याची सावली पडलेली असली आणि त्या सावलीला येऊन बसला, तर ती सावली त्याला सुखकारक होईल का? दुसऱ्या क्षणाला त्याला मृत्यूला सामोरं जावं लागेल. अगदी त्याप्रमाणे सुखाकरता जर आपण विषयांचा आश्रय केला, सुखाकरता आपण विषयांच्या आश्रयाला गेलो, तर त्यात हित नाही आहे. परिणामी काय आहे, जसं त्या उंदराचं काय आहे, मरण आहे. त्याच्यापेक्षा ते ऊन लागलेलं बरं. त्या उंदरानं त्या उन्हात राहिलेलं बरं, पण त्या सर्प फणीच्या सावलीचा काय करू नये, आश्रय करू नये. दरदूर सापे गिळी जतो आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणी एकवणे लोभा वाढविती. कृष्ण उदाहरण दिलं की नाही, दरदूर सापे गिळी जतो आहे उभा. त्या बेडकाला साप गिळतोय, अर्ध गिळलंय, तरी देखील तो बेडूक काय करतो, त्याच्या पुढून जाणाऱ्या माशीला जिभेनं काय करतोय, आपल्याकडे खेचतोय. ज्ञानोबाराय म्हणतात हे असो, हे म्हणणं सगळं राहू द्या. असं सांगा की नागाच्या फणीची सावली उंदराला किती प्रमाणात शीतल होईल बरं? होणारच नाही. जैसा आमिष कवळू पांडवा, मिनू न सेवी तवची बरवा, तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे. पांडवा, हे अर्जुना, आमिष कवळू, गळाला लावलेल्या आमिषाचा पिंड, मिनू न सेवी, तो मासा जोपर्यंत गिळीत नाही, तवची बरवा, तोपर्यंतच ठीक आहे. हे अर्जुना, त्या गळाला लावलेला मांसाचा तुकडा मासा गिळत नाही तोपर्यंतच बरा असतो.
तैसा विषय संगो आघवा निभ्रांत जाणे. त्याप्रमाणे सर्व विषयांचा संग जोपर्यंत केला नाही, विषयांचा भोग घेतला नाही, तोपर्यंतच ते बरे असतात. विषय हे त्यांचं सेवन आपण करत नाहीत तोपर्यंतच ते बरे असतात. जाणे निभ्रांत जाणे असं तू निसंशय समजून घे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही, निसंशय असं समजायला हरकत नाही. अर्जुना, गळाला लावलेला मांसाचा तुकडा तो मासा जोपर्यंत गिळत नाही तोपर्यंतच बरा असतो. त्याप्रमाणे सर्व विषयांचा विषय संगू आघवा विषय संगू, विषयांचा भोग घेतला नाही तोपर्यंतच ते बरे असतात असं तू निसंशय समज. असं निसंशय समजायला काही हरकत नाही. ते मासे पकडणारे लोक त्या गळाला ती उंडी लावतात, आमिष काय करत असतात, लावतात. तो मासा ती गिळत नाही, त्याला तोंड लावत नाही तोपर्यंतच बरं. पण त्यानं मुख लावलं, तोंड लावलं की तो धिवर काय करतो बर, गळ ओढून घेतो आणि त्या क्षतीचा त्याच क्षणाला त्याचं तोंड फुटून, घसा फुटून तो मरण पावतो. पण त्या आमिषामध्ये गळ आहे, तो आपला प्राण घेईल याचं त्याला भान राहत नाही. त्याला दिसत नाही तो गळ, कारण वरून काय लावलेलं आहे, आमिष लावलेलं. परी तया माझी गळू आहे, जो प्राणा ते घेऊनी जाय तो जैसा ठाऊआ नोहे झाकलेपणे. तो झाकलेला असल्यामुळं तो गळ त्याला वरून दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे या विषयाच्या आतमध्ये प्रचंड दुःख आहे, हे वरून आपल्याला दिसत नाही. जोपर्यंत त्या माशाने ते आमिष गिळलं नाही तोपर्यंतच बरं. त्याने काही एकदा ते गिळलं की लगेच काय होईल, आमिषाची अशी गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावे. तुकोबाराय म्हणतात त्या आमिषाच्या आशाने त्या माशाने ते गिळलं की त्याने त्या खेचल्याबरोबर त्याचा घसा फुटून तो काय होतो, मृत्यूमुखी पडतो. त्याप्रमाणे जीव जोपर्यंत त्या विषयाचा द्रष्टा असतो, विषयांना दूरवरूनच काय करतो, पाहतो, तोपर्यंतच ठीक आहे, तोपर्यंत विषय त्याला बाधक होत नाही. पण विषय संग झाला रे झाला की त्याचा काय होतो, घात होतो. पतंगा दीपी आलिंगन तीथ त्यासी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. विषयाचरण, विषय सेवन हे आत्मघाताला कारण होतं. कसं, पतंगा दीपी आलिंगन तीथ त्यासी अचूक मरण. पतंग त्या दिव्यावरती झडप घालतो, तत्क्षणीच त्याचा काय होऊन जातो, मृत्यू होऊन जातो. तैसा आमिष कवळू पांडवा, मिनू न सीवी तवची बरवा, तैसा विषय संगो आघवा निभ्रांत जाणे. पण हे जे विषय आहेत ना, हे आपण सामान्य दृष्टीनं ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ते आपल्याला आकर्षकच दिसतात. आपल्या सामान्यांच्या दृष्टीनं ज्यावेळेस आपण ते विषय पाहतो त्यावेळेस ते सुखकारकच आपल्याला दिसतात. कारण आपल्याला त्या विषयाचं अंतरंग पाहण्याची दृष्टी नसते. आपण त्या विषयांकडं आपल्या दृष्टीनं न पाहता विरक्त पुरुषाच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. ज्ञानी पुरुष त्या विषयांकडं ज्याप्रमाणे पाहतात त्या दृष्टीनं ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस आपल्याला त्या विषयांचं अंतरंग कळून येईल, त्या विषयाचा फोलपणा कळून येईल. ज्ञानोबाराय म्हणतात, हे विरक्तांची दिठी, जे न्याहाळी जे किरीटी, ते पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिसे. जे विषय सामान्यांच्या दृष्टीनं सुखकारक दिसतात, रमणीय वाटतात, आल्हाददायक वाटतात, आनंददायी वाटतात, पण त्याच विषयाकडं जर विरक्ताच्या दृष्टीनं पाहिलं, हे विरक्ताची दिठी, जैन्याहाळी जे किरीटी, तै पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिसे. हे किरीटी, हे अर्जुना, हे विषय सुख विरक्तांची दिठी, विरक्त पुरुषाच्या दृष्टीनं जैन्याहाळी जे जेव्हा बघितलं जातं
या विषयांकडे बघत असताना विरक्त पुरुषाच्या दृष्टीनं ज्यावेळेस बघितलं जातं तर पांडुरोगाची पुष्टी सारखी दिसे, तेव्हा पांडुरोगात येणाऱ्या लठ्ठपणासारखं वरवर चांगलं पण आतून घातक असं दिसतं. पांडुरोग नावाचा रोग, तो रोग ज्याला झाला तो माणूस अगदी धष्टपुष्ट दिसतो. जसा एखादा कसरत करणारा, पौष्टिक पदार्थ खाणारा, असा सुखवस्तू घरातला माणूस जसा दिसतो तसा हा पांडुरोग झालेला माणूस दिसतो. पण त्याचं ते धष्टपुष्ट दिसणारं जे शरीर आहे ते काही खरं बलवान नाही आहे. जसा एखादा पैलवान आहे, तो कसरत करून शरीर मिळवतो, बनवतो. हा रोग झालेला माणूस देखील त्याच्यासारखाच अगदी धष्टपुष्ट दिसतो. पण त्याचं ते धष्टपुष्ट दिसणं कसं आहे, वरून आहे. आतून कसा आहे, तो पोकळ आहे, मृत्यूकडे तो चाललेला आहे. पण आपण सामान्य माणसं ज्यावेळेस त्या पांडुरोग झालेल्या रोग्याकडे पाहतो त्यावेळेस आपल्याला वाटतं हा चांगल्या खात्या पित्या घरचा माणूस असला पाहिजे, कारण आपल्याला ती पाहण्याची दृष्टी नाही. पण एखादा आयुर्वेदाचा तज्ज्ञ माणूस ज्यावेळेस त्या माणसाकडे पाहतो त्यावेळेस त्याला पाहता क्षणीच लक्षात येतं की हा काही बलवान नाही आहे, हा क्षणाक्षणाने मृत्यूकडे चाललेला आहे, हा रोगग्रस्त झालेला आहे. मग सामान्यांची दृष्टी आणि वैद्याची दृष्टी याच्यात फरक आहे की नाही. आपल्याला तो वरून चांगला दिसतो माणूस, पण वैद्याने पाहिल्याबरोबर त्याच्या देहयष्टीवरून, त्याच्या नेत्राधिकाच्या याच्यावरून तो वैद्य हात न लावता सुद्धा सांगू शकतो की हा काय आहे, रोगग्रस्त आहे. पूर्वीच्या काळी होते की नाही असे कुशल वैद्य. नाडी तज्ज्ञ तर आहेत, अजूनही आहेत. केवळ त्या नाडीच्या ठोक्यावरून शरीरामध्ये असलेल्या रोगाचं काय करतात, ते निदान करतात. मग कधी कधी तर एवढे तज्ज्ञ लोक आहेत त्याच्यामध्ये तर त्यांना नाडीला हात लावण्याची सुद्धा काही नाही, गरज नाही. तो माणूस जे बोलतो त्याच्या बोलण्याच्या ज्या कंपनावरून सुद्धा त्याच्या शरीरातील रोग ओळखतात. लक्षात, त्याच्या डोळ्याकडे बघून सुद्धा लक्षात आलं का, त्याची शरीराची असणारी हालचाल जी आहे त्या हालचालीवरून सुद्धा हा माणूस कोणत्या रोगाने ग्रस्त आहे. अजूनही काही असे कुशल वैद्य आहेत, जर रोग्याला त्या वैद्याकडे नेता आलं नाही तरी हरकत नाही, त्या रोग्यानं घातलेले जे कपडे आहेत ते कपडे जरी नेले तरी त्या कपड्याच्या वासावरून त्या रोग्याचा रोग ओळखून त्याला काय करतात, औषध. मला काय सांगायचं, सामान्य माणसाची दृष्टी आणि वैद्याची दृष्टी याच्यात जसा काय आहे फरक आहे. सामान्य माणूस त्या पांडुरोग झालेल्या माणसाकडे बघून काय म्हणेल, वा वा वा, हा चांगल्या घरचा माणूस असला पाहिजे, किती बलवान आहे, किती धष्टपुष्ट आहे, गले लठ्ठ झालेला आहे हा. आणि जो वैद्य आहे, कुशल वैद्य, त्याने पाहता क्षणीच ओळखेल की हा रोगग्रस्त आहे म्हणून. अगदी त्याच पद्धतीनं विषयांकडे पाहत असताना सामान्य माणूस म्हणजे आपण ज्यावेळेस विषयांकडे पाहतो त्यावेळेस ते आपल्याला मनोहर, रमणीय, सुखकारक, आल्हाददायक असे वाटतात. पण विरक्त पुरुष ज्या वेळेस त्या विषयांकडे पाहतात त्यावेळेस त्यांना ते कसे दिसतात, पांडुरोगाची पुष्टी सारखी दिसे. लक्षात आलं का. ही विरक्ताची दिठी न्याहाळी जे जय किरीटी, तै पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिसे. वैराग्य, त्या वैराग्यामध्ये जिहासा आणि जिज्ञासा असे काय आहेत, दोन प्रकार आहेत. परमार्थामध्ये जिज्ञासा वैराग्य असावं लागतं. उठिलेनी वैराग्य जेणे, हात्रीवर गोयसेनी सांडणे, जैसे वमुनिया सुने आताची गेले. लक्षात आलं का. उठिलेनी वैराग्य जेणे, हात्रीवर गो ऐसेनी सांडणे. या त्रैलोक्याविषयी त्याच्या मनामध्ये असं वैराग्य असलं पाहिजे, जैसे वमुनिया सुने आताची गेले. सुने म्हणजे कुत्र, वमुनिया म्हणजे उलटी करून. आत्ताच उलटी करून कुत्र निघून गेलं, ती उलटी आहे, त्या उलटीकडं कोणी मोठ्या आशेनं बघेल का, बघणार नाही. अगदी त्या पद्धतीनं ह्या त्रैलोक्याकडे जो पाहतो ते खरं काय आहे म्हटले, वैराग्य आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा तुकोबरायांचं जे वर्णन केलेलं आहे,
या लोकांना, या विरक्त पुरुषांना विषय हे विषाप्रमाणे वाटत असतात. विषय हे वमना समान मानणे. तुकोबाराय म्हणतात की नाही, विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसले. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. विषयाकडे अनुकूल दृष्टीनं विरक्त पुरुष कधीही पाहत नाहीत. जर अनुकूल दृष्टीनं पाहिलं तर ते सुखरूप दिसतात. विषयांकडं अनुकूल दृष्टीनं जर आपण पाहिलं तर ते आपल्याला कसे दिसतात? सुखरूप दिसतात. पण त्याच विषयांकडं विरक्ताच्या दृष्टीनं जर पाहिलं तर ते विषय कसे दिसतात? अनित्य, दुःखरूप आपल्याला दिसत असतात. कारण विरक्ताची दृष्टी ही निर्दोष असते. विरक्त पुरुषाची दृष्टी ही स्वच्छ झालेली असते, निर्मळ झालेली असते. आपली दृष्टी ही मलिन असते, दोषयुक्त असते. म्हणून आपल्याला जिथं जे नाही तिथं ते दिसतं, जसं जे नाही तसं ते आपल्याला दिसतं. विषय हे दुःखरूप असून देखील आपल्याला कसे दिसतात? सुखरूप. कारण आपली दृष्टी काय झालेली आहे? दोषयुक्त झालेली आहे. आणि विरक्ताची दृष्टी ही निर्मळ, स्वच्छ झालेली असल्यामुळं त्याला जे जसं आहे तसंच दिसतं. म्हणून त्याच्या दृष्टीनं ज्या वेळेस आपण या विषय सुखाकडे पाहतो त्यावेळेस ते विषय सुख कसे दिसतात? ही विरक्ताची दिठी. नेहाळी जय नेहाळी जय किरीटी, तै पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिसे. विषय सेवनाची पुष्टी ही पांडुरोग्याच्या सुजेसारखी असते, त्याला दिसते. सोप्प बोलू का? सामान्य माणसं व्यावहारिक ऐश्वर्य किंवा ही भौतिक सुखसाधन एखाद्याकडे आहेत हे बघून त्यांना वाटतं हा माणूस किती सुखी आहे. लक्षात आलं? याच्याकडे किती पैसा आहे, किती मोठं पद आहे, किती प्रतिष्ठा आहे, किती सन्मान आहे, किती संपत्ती आहे, किती मोठा लौकिक याला मिळालेला आहे. असं जीवन असलं पाहिजे असं कोणाला वाटतं? सामान्य माणसाला. पण संत लोक ज्यावेळेस त्या माणसाकडे पाहतात त्यावेळेस त्यांच्या दृष्टीनं पाहिलं तर याच्या इतका दुःखी कोणीच नाही. लक्षात आलं का? हे विरक्ताची दिठी. नेहाळी जे जय किरीटी, तै पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिसे. पांडुरोगे अंग सुटले ते तयाचे नाव खुंटले, ज्ञानोबराय म्हणतात. पांडुरोगानं फक्त अंग काय झालेलं असतं? सुटतं, असं बंब होऊन जातं. पण याचा अर्थ ती काय खरी पुष्टी असते का? नाही. अगदी त्याचप्रमाणे ही सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा इत्यादी ही सामान्य माणसाला हे सुखकारक आहे असं वाटतं. पण विरक्ताच्या दृष्टीनं जर पाहिलं तर पांडुरोग्याचं अंग जसं सुजलेलं दिसतं तसं हे ऐश्वर्य किंवा ही विषय सुख त्या विरक्ताला दिसत असतात. ही विरक्ताची दिठी. जय नेहाळी जय किरीटी, तै पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिसे. म्हणोनी विषय भोगी जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख. परी काय करीती मूर्ख, न सेविता न सरे. म्हणून विषय भोगी जे सुख, विषयांच्या भोगामध्ये जे सुख आहे ते साध्यंतची जाण दुःख. ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुःखदायकच आहे असं जाण. ते साध्यंतची जाण दुःख. विषय भोगामध्ये असलेलं जे सुख आहे ते आरंभापासून अंतापर्यंत दुःखच आहे असं तू जाणून घे, असं समज. पण असं आदी अंती दुःखदायक असलेलं हे विषय भोगातलं सुख ते मिळवण्याचा मात्र काही लोक प्रयत्न करतात. ज्ञानोबराय म्हणतात मग परी काय करीती मूर्ख, न सेविता न सरे. परंतु विषयी लोक काय करतील मग? बिचारे मूर्ख काय करतील? विषयांचं सेवन केल्याशिवाय त्यांचं भागतच नाही, त्यांचं काही चालतच नाही. आवर्जून काय करतात? विषय सेवनच करतात. भलेही हे विषय साध्यंत आरंभापासून अंतापर्यंत केवळ दुःखदायकच आहेत, हे जरी खरं असलं तरी हे मूर्ख लोक मात्र विषय सेवन केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून विषय भोगी जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख. परी काय करीती मूर्ख, न सेविता न सरे.
म्हणून विषयभोगामध्ये जे सुख आहे ते आरंभापासून अंतापर्यंत दुःखदायकच आहे असं समज. परंतु विषयी लोक काय करतील? ते मूर्ख या विषयाचं सेवन केल्याशिवाय राहत नाही, त्यांचं चालतच नाही म्हटले. हे पहा, विषय मिळवताना सुद्धा काय आहे? दुःखच आहे. ते विषय रक्षण करताना सुद्धा काय आहे? दुःखच आहे. आणि ते विषय नष्ट झाल्यावरही काय आहे? दुःखच आहे. लक्षात आलं का? अर्थानाम अर्जने क्लेशः तथैव परिपालने. लक्षात आलं का? अर्थ म्हणजे विषय, ते मिळवताना सुद्धा काय? दुःख आहे. त्याचं परिपालन करताना सुद्धा काय आहे? दुःख आहे. नाशे दुःखम व्यये दुःखम धिगर्थान क्लेशकारी ना. ते ऋषी म्हणतात या अशा विषयांचा धिक्कार असो म्हटले. म्हणजे पैसे मिळवताना दुःख, ते सांभाळताना दुःख, नष्ट झाले तर दुःख, खर्च झाले तरी दुःख. लक्षात आलं का? आरंभापासून अंतापर्यंत म्हणतात धिगर्थान क्लेशकारिणा. द्रव्य मिळवताना, रक्षण करताना आणि नष्ट झाल्यावरही देखील काय आहे? दुःखच आहे. तसंच विषय उपभोगात आहे. विषय मिळवताना दुःख, ते विषय रक्षण करताना दुःख, ते विषय नष्ट होतात त्यावेळी देखील काय? दुःख. लक्षात आलं का? त्या वस्तूंचा वियोग होतो त्यावेळी देखील काय? दुःखच दुःख आहे. लक्षात आलं का? म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. म्हणून विषयांच्या भोगात जे सुख आहे असं मानलं जातं ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत खरं काय आहे? दुःखदायकच आहे असं जाणून घे. परी काय करीती मूर्ख न सेविता न सरे, ते अंतर्नेन ती बापुडे. म्हणून अगत्य सेवने घडे, सांगे पूय पंकीचे किडे काय चिळसी घेती. अहो मग ज्ञानोबा आहे, एवढं ते विषय भोगातलं सुख हे दुःख रूप आहे, आरंभापासून अंतापर्यंत दुःखदायकच आहे. मग हे मूर्ख लोक सेवन केल्याशिवाय का राहत नाहीत? म्हणजे का नित्य सेवन करतात? तर ज्ञानोबा म्हणतात ते अंतर्नेनती बापुडे. ते बापुडे अंतर्नेनती, ते बिचारे वेडे या विषयाचं आतलं स्वरूप जाणत, हे विषय आतून कसे आहेत हे ते जाणत नाहीत. म्हणून अगत्य सेवने घडे. म्हणून त्यांचा भोग, त्या विषयांचा भोग या मूर्खांकडून अगत्य घडतो, अवश्य घडतो. अवश्य करून ते काय करतात? या विषयांचा उपभोग घेत राहतात. उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. सांगे पोयपंकीचे किडे काय चिळशी घेती. पोयपंकीचे किडे काय चिळशी घेती. सांगे त्या पोवाच्या चिखलातील किडे त्या घाणीची किळच घेतात काय? ज्ञानोबारायांनी सांगितलं ही जखम झाल्यानंतर तिचे जर आपण व्यवस्थित हे केलं नाही तर त्याच्यात काय होतो? पू होतो थोडाफार. ज्ञानोबा म्हणतात पुवाचा चिखलच, आणि त्या पुवाच्या चिखलामध्ये असलेली किडी, त्यांना त्या पुवाची किळस येते का? बिभत्स रसाचं वर्णन आहे अगदी. लक्षात आलं का? त्यांना जर त्याच्यातून काढलं, स्वच्छ धुतलं, बाजूला ठेवलं तर पुन्हा काय करतील ते? त्याला दया आलीच. त्यांनी काढलं, एवढ्या घाणीत हे राहतात, त्यांना कसं हे सहन होतं म्हणून बाजूला काढलं, स्वच्छ पाण्याने धुतलं. जगतील का ते? नाही. ती काय एक प्रमाण आहे. विषाचे ते किडे दुधीमध्ये, विषात जिवंत राहणारे किडे, त्यांना काढून दुधात टाकलं ते मरतात म्हणे. असं सांगितलेलं. सांगे पुयपंखीचे किडे काय चिळशी घेते. विषयांचं खरं स्वरूप त्यांना न कळाल्यामुळंच हे विषय सत्य आहेत, सुखरूप आहेत असं वाटून त्याच्याकडे हे लोक काय करतात? धाव घेतात. आता त्या मिथ्या विषयाच्या ठिकाणी अनुकूल बुद्धी असते कोणाची? ह्या विषयी लोकांची. पण त्या विषयांचं मिथ्यात्व, दुःखदायकत्व, दुःख स्वरूपत्व जर त्यांना कळालं तर त्याबद्दल त्यांची अनुकूल बुद्धी असणार नाही. हे पहा, सामान्यतः जीवाची विषयासंबंधी जी बुद्धी असते ती सत्यत्वाची असते. हे विषय काय आहेत? सत्य आहेत. सुख स्वरूपाची त्याच्याविषयी बुद्धी असते. म्हणजे विषय हे काय आहेत? सुखरूप आहेत अशी बुद्धी असते. पण तोच जीव ज्यावेळेस सत्संगतीत येतो, सत्शास्त्राचं काय करतो? श्रवण करतो, त्यावेळेस त्या जीवाला हे विषय अनित्य आहेत, दुःखरूप आहेत, अमंगल करणारे आहेत
असं काय होतं, मनोमन पटतं. बैसता संतांची संगती, कळू आले कमळापती आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. संतांच्या संगतीत आल्यानंतर विवेकाची प्राप्ती होते. विवेक म्हणजे विविच्यते इति विवेक, पृथक करणम विवेक. हे खरं आहे, हे खोटं आहे, हे नित्य आहे, हे अनित्य आहे, हे दुःखरूप आहे, हे सुखरूप आहे, असा विवेक होतो. कुठं? संतांच्या सानिध्यात. कारण संत तेथ विवेक असणे की, संत जिथे आहे तिथं काय आहे? विवेक आहे. आणि संतांच्या संगतीत काय प्राप्त होतो? विवेक प्राप्त होतो. मग संतांच्या संगतीत तो जीव आला तर त्याला कळून चुकतं की विषय हे सुखरूप नाहीत, सुखरूप केवळ परमात्मा आहे. विषय जसे दिसतात तसे ते मंगलकारक नाहीत, सत्य नाहीत, नित्य नाहीत, सुखरूप नाहीत, दुःखरूप आहेत, असं त्याला पटतं. आणि मग विषयांचा त्याग त्याच्याकडून घडतो. पण जोपर्यंत तो जीव सत्संगात जात नाही, शास्त्राचं श्रवण करत नाही, तोपर्यंत मात्र तो या विषयांच्या बाह्यरंगाला काय होतो? भुलत असतो. आणि त्याला त्या विषयाचं अंतरंग कळत नाही. विषय हे दुःखरूप आहेत, पण ते स्वतःला काय करतात? सुखरूप भासवतात. या जगापुढे हे विषय येत असताना सुखाची अंगी सळीत जगाते, दुःख लिहुनी सुखाची अंगी सळीत जगाते. ते दुःखच सुखाचा अंगरखा घालून या जगाला येऊन काय करतं? छळत आहे. पण हे सामान्य माणसं, विषयी माणसं, ते अंतर्नेणती बापुडे, त्या विषयाचं अंतरंग जाणत नसल्यामुळंच त्यांच्याकडून त्या विषयाचा काय होतो? भोग घडतो. म्हणून अगत्य सेवने घडे. सांगे पुयपंकीचे किडे, काय चिळशी घेती. त्या पुवाच्या चिखलातील जे किडे आहेत त्यांना त्या पुवाची किळस येईल काय? ती कोणाला येईल? ती चांगल्या माणसाला येईल, त्याला वाईट वाटेल. पण जे ते किडे तिथं आहेत, तिथंच जन्मलेले आहेत, तिथंच जगतात, तिथंच मरणार आहेत, त्यांना त्याची किळस येत नाही, त्याचा तिटकारा त्यांना येत नाही. सुकराशी विष्ठा माने सावकाश, मिष्टान्नाची त्यास काय गोडी. सुकर म्हणजे डुक्कर, लक्षात आलं का? त्याला विष्ठाच प्रिय आहे. त्याला तुम्ही पेढा दिला खायला, ते खाईल काय? ते त्याला आवडेल का? तो मिष्टान्न, गोड लाडू वगैरे काही दिले तर आवडेल का? त्याच्यासाठी तेच काय आहे? मिष्ठान्न आहे. त्याला त्याची किळस येणार नाही. मी बोलून गेलो. परोपकार पुण्य त्या वावडे, विषाचे ते किडे दुधी मरे. विषात जिवंत राहणारे किडे दुधात मरतात, त्यांना ते विषच बरं वाटतं. सांगे पुयपंकीचे किडे, काय चिळशी घेती. पुढे ज्ञानोबराय बोलणार आहेत. अहो, ते विषय भोगत असताना परिणामी दुःखरूप असलेले ते विषय त्यांना दुःख देणार आहेत, पण ते दुःखच त्यांना बरं वाटतं. पुढची ओवी, तया दुःखी या दुःखाची जीवार, त्यांना ते दुःखच बरं वाटतं. हे पहा, साधू लोकांना, जगातील लोक हे बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या काळाच्या हाती हे पडत आहेत, हे बघून साधूला काय येतो? कळवळा येतो, कीव येते. आणि त्या दुःखरूप संसारात हे का पडत आहेत म्हणून ते साधू लोक काय करतात? सावध करत असतात की एवढं दुःख का भोगतात? कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. लक्षात आलं का? अरे बाबा, या संसाराचा दास का होतोस? गाढवासारखं कष्ट का करतोस? दुःखाचे डोंगर तुला भोगावे लागतात, म्हणून ते त्याला सावध करतात. त्यावेळेस ते संसारी लोक काय म्हणत असतात? महाराज, हे असंच असतं. लक्षात आलं का? आता मुलांसाठी एवढे कष्ट उपसले, पण त्या मुलांनी अपमान केला, घरातून काढून दिलं. लक्षात आलं का? त्याचा अपमान केला, उपमर्द केला. कोणीतरी त्रयस्थ माणसाने त्याला विचारलं, का रे तू यांच्यासाठी एवढा त्रास सोसलास आणि शेवटी यांनीच तुला घरातून काढून दिलं? तर तो काय म्हणतो? हे असंच चालूच असतं. लक्षात हे पुढं दुःखी या दुःखाची जीवा. उद्या बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठलनाथ भगवान
माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम, शांती ब्रह्म एकनाथ गुरुवर्य वंशी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.